आम्हाला उमगलेल्या महिला, उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा. नाही तुला ज्योतिबा स्वाभिमानी जाऊ तुला कळली नाही, जगण्याची रीत तुला कळली नाही. अरे वेळा मानवा रे मानवा रे मानवा, शेणात मंगलात छाया कशी समजावू माया. शेणात काया कशी समजावू युग युग सर भरले माया तुला कळली नाही. अरे मानवा रे मानवा रे मानवा, कळले नाही तुला ज्योतिबा रे ज्योतिबा रे. सगळ्याची रीत तुला कळली नाही. अरे वेड्या मानवा रे मानवा रे मानवा. सप्रेम नमस्कार. जय सर्वांना माझा जय ज्योती, जय सावित्री, जय भीम. जो सावित्री आईच्या पुतळ्याच्या नावाने जो गोंधळ शासनाने घातलेला आहे, तर त्यांचा गोंधळ झाला. आता आपल्या सावित्री आईचा गोंधळ आपण इथे घालू. सावित्री आईचा गोंधळ घालीते, आईचा जो गोंधळ घालीते, आईचा जोगवा 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 मागते, आईचा जोगवा 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 मादिते, आईचा जागर जागर शिक्षण क्षेत्रात, आईचा जागर जागर शिक्षण क्षेत्रात, उदो उदो करू मोठ्या गजरात, उदो करू मोठ्या गजरात, सदा अंतरात सदा अंतरात तुझला पूजिते, आईचा जोगवा 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 मागते, सावित्री आईचा जोगवा 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 मागते, अखंड उत्सव हा ज्ञान दानाचा, अखंड उत्सव हा ज्ञानदानाचा, वर्णावा महिमा महिमा तुझ्या संघर्षाचा, वर्णावा महिमा महिमा तुझ्या संघर्षाचा, तुझ्या लेकी आता धडा गिरविते, आईचा जोगवा सावित्री आईचा जोगवा जोगवा मागते, आईचा जोगवा मागते. शिकून मुली ह्या झेपावल्या नभी, शिकून मुली ह्या झेपावल्या नभी, स्वतःच्या पायी ती राहिली ग उभी, स्वतःच्या पायी ती राहिली ग उभी, न्याय हक्कासाठी लढा ती लढते, आईचा जोगवा 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 मागते, सावित्री आईचा गोंधळ घालते, ज्ञानदात्री तू मान्य ह्या जगास, दात्री तू मान्य ह्या जगास, ध्येयासाठी आई साहिला तू त्रास, साठी आई साहिला तू त्रास, ज्ञान प्रकाशाने
ज्ञान प्रकाशाने जगा उजळीते, सावित्री आईचा जोगवा मागते, जिजाऊचा जोगवा मागते, तुझे विचार ग पेरीन पिढीत, जे विचार ग पेरीन पीडित, अनिष्ट प्रथांना काढीन मोडीत, अनिष्ट प्रथांना क्रांतिमाता सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचा, क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा, छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा, राष्ट्र माता जिजाऊंच्या विचारांचा, माता रमाईच्या विचारांचा, माता भीमाईच्या विचाराचा, जय ज्योती जय सावित्री जय भीम. जय ज्योती जय सावित्री जय भीम. वंदन गीत घेऊ. नित्य स्मरावे ज्योती सावित्रीला, वंदन करूया दयांच्या, वंदन करूया दयांच्या स्मृतीला, समता असावी सदा अंतरात, समता असावी सदा अंतरात, समता असावी सदा अंतरात, कळू दे या भावनेला, कळू दे या भावनेला, वंदन करूया दयांच्या स्मृतीला, वंदन करूया दयांच्या स्मृतीला, ज्ञानाचा दिपा देवीला येते, ज्ञानाचा दीप हा देवीला येते, ज्ञानाचा दीप हा देवीला येते, शुद्धी दे बुद्धी दे मज मानवाला, शुद्धी दे बुद्धी दे मज मानवाला, वंदन करूया दयांच्या स्मृतीला, वंदन करूया दयांच्या स्मृतीला, गुलामी नसावी येते मानवाची, गुलामी नसावी येते मानवाची, गुलामी नसावी येते मानवाची, जगूया या नियतीला, जगूया या नियतीला, वंदन करूया दयांच्या स्मृतीला, वंदन करूया दयांच्या स्मृतीला, वंदन करूया दयांच्या स्मृतीला. जय ज्योती जय सावित्री जय भीम. माधुरी मॅडमला आपण सावित्री देऊया आणि माधुरी मॅडमकडून आपण सावित्री घेऊया. सावित्रीबाई फुलेंच्या विचाराचा, सावित्रीबाई फुलेंच्या विचाराचा, सावित्रीबाई फुलेंच्या विचाराचा. या ठिकाणी आपल्या नगर परिषदेच्या माजी प्रशासन अधिकारी माधुरीताई मडावी की ज्यांचा यवतमाळमध्ये खूप दरारा होता, त्या या ठिकाणी सावित्रीबाई फुलेच्या पुतळ्या प्रकरणी त्या इथे उपस्थित झालेल्या आहेत आणि आपल्याला सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या संदर्भात मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. जय भीम, जय सेवा, जय जिजाऊ, जय सावित्री, जय रमाई. आज आपण इथे मागील 2 तारखेपासून है ना जो संघर्ष सुरू केलेला आहे,
सावित्रीमाई फुलेंचा जो इथे पुतळा तुम्ही लावला होता आणि प्रशासनाने अतिशय निर्लज्जपणे म्हणजे 3 जानेवारीला सावित्रीमाईंचा जो आपण जन्मदिवस राहतो त्या दिवशी इथून पुतळा उचलून नेण्याचं जे अतिशय अक्षम्य जी कृती केली आहे त्यांचा तर मी सर्वप्रथम निषेध करते. कारण त्यांना जी काही कोणती पण कारवाई करायची होती तर आधी 3 जानेवारीचा कार्यक्रम होऊन जाऊ द्यायला पाहिजे होता. कारण आज जेवढेही अधिकारी असू द्या की कोणी पण असू द्या, आज ज्या पदावर बसलेले आहेत ते सावित्रीमाई आणि ज्योतिबा फुले आणि बाबासाहेबांच्या कष्टामुळेच आज तिथे आहेत. त्यांना त्याचं थोडंसं पण म्हणजे थोड्या वेळापुरतं पण भान नव्हतं की आपण काय करतो आहोत. परंतु मागील अनेक वर्षांपासून म्हणजे इथे मी चीफ ऑफिसर असताना सुद्धा तुमचे जे सगळेजण तुम्ही येत आहेत माझ्याकडे पण आले होते मागे मॅडम माया ताई आणि बाकीचे, आणि आम्ही सकारात्मक विचार केला होता की इथे पुतळा चांगल्या प्रकारे बसवू प्रशासनाच्या मदतीने. परंतु मग माझी बदली झाली हे तुम्हाला माहित आहे. पण जे झालं ते झालं. परंतु 3 तारखेला जी घटना घडली ती अतिशय वाईट, अतिशय निंदनीय आहे. आणि म्हणून आता आपण सगळ्यांनी 12 तारखेला जो 12 जानेवारीला मा जिजाऊंचा जयंती आहे उद्या, तर त्या निमित्ताने दुपारी 4 वाजता आपल्याला एक मोठी रॅली काढायची आहे. तर त्या रॅलीला सर्व जेवढे यवतमाळ शहरामध्ये असणारे जेवढे समविचारी आणि सामाजिक चळवळीचा विचार करणारे किंवा समाजाचा विचार करणारे आहेत आणि सावित्रीमाई ज्योतिबा फुले आणि बाबासाहेबांना मानणारे त्यांनी सगळ्यांना मी माझी नम्र आवाहन आहे की त्यांनी सगळ्यांनी ह्या रॅलीमध्ये उपस्थित राहावे. ही रॅली दुपारी 4 वाजता शिवतीर्थापासून सुरू होईल आणि मग संपूर्ण शहरामध्ये फिरेल आणि नंतर आपल्याला इथे येऊन सावित्रीमाईंचा इथे समारोप इथे करायचा आहे. आणि तुम्ही सगळेजण जे मागील 8-10 दिवसांपासून जो संघर्ष सहन करत आहे, तुम्हाला जो मानसिक त्रास होतो आहे तो त्रास मला पण झालेला आहे. कारण जेव्हा मला व्हिडिओ पाठवला ते माजी नगरसेवक निर्माण यांनी, त्याच्यामध्ये प्रमोदिनी मॅडमचं भाषण होतं आणि मग तेव्हा मी मॅडमला फोन केला काय परिस्थिती आहे. मला जेव्हा माहीत झालं तेव्हा मी काल इथे आले आणि आज आम्ही सगळे आपण चर्चा केली. पण परत आता आपल्याला जे काही त्यावेळेला झालं, पोलीस आले, नगरपालिका प्रशासनाने जी काही त्यांच्या पद्धतीनं बळजबरी करायचा प्रयत्न केला तो केला. पण ह्याच्यानंतर आता आपल्याला पण हिंमत हारायची नाही. आता सगळे ह्यांच्यासोबत सगळ्यांना पूर्ण गाव आपल्या यवतमाळच्या सगळ्या लोकांनी यांच्यासोबत हिंमत दाखवून परत आपल्याला इथे यायचं आहे आणि ही जागा आपल्याला जिंकायची आहे आणि आपल्याला सावित्रीमाईला परत या जागेवर आपल्याला सन्मानाने परत हा पुतळा आपल्याला इथे बसवायचा आहे. आणि आपली ताकद आपली हिंमत जर प्रशासनाला दिसेल तरच ती आपल्याला कुठल्या प्रकारचा विरोध आडकाठी करणार नाही. त्याच्यामुळे सगळ्या यवतमाळ शहरातील सगळ्या सुजाण नागरिकांना माझं परत नम्र आवाहन आहे की सावित्रीमाईंचा पुतळा आपल्याला परत इथेच प्रशासनाकडून आपल्याला मागून इथे लावून घ्यायचा आहे. धन्यवाद.